Hello, welcome to Vidya Mandir right in itself, and I am Sandeep Patil. So, today a very important part of atomic structure, that is quantum numbers. Quantum numbers and the type of quantum numbers that we are going to discuss. Quantum numbers. So, हे क्वांटम नंबर हा कन्सेप्ट काय आहे, कशासाठी आपण वापरतो, वाय वी आर युजिंग द कन्सेप्ट ऑफ क्वांटम नंबर्स. हे बघा, सेंट्रल पार्ट ऑफ द ॲटम इज न्यूक्लियस, आणि आपण म्हणालो ऑर्बिटल, द 3D स्पेस अराउंड द न्यूक्लियस, where the three-dimensional space around the nucleus where there is maximum probability of finding an electron. एखादा इलेक्ट्रॉन असण्याची, दिसण्याची दाट शक्यता जिथं निर्माण झालेली आहे त्याला काय म्हणायचं, ऑर्बिटल. बट हे 4 नंबर्स असे आपण दिलेले आहेत, क्वांटम नंबर्स हे 4 नंबर असे आहेत की जे एक्झॅक्टली एनर्जी आणि पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन सांगू शकते. म्हणजे थोडक्यात काय, तो सेंट्रल पार्ट ऑफ द ॲटम न्यूक्लियस हा फुटबॉल आहे, आणि हे फुटबॉल प्लेयर आहेत, इलेक्ट्रॉन्स म्हणजे फुटबॉल प्लेयर आहेत. त्यांच्या टी शर्टवरती, त्यांचं शर्ट आहे, त्या टी शर्टवरती किंवा त्याच्या टी शर्टच्या मागे 4 नंबर आहेत असं समजा. 4 नंबर आहेत. पहिला नंबर तो प्रिन्सिपल क्वांटम नंबर, शेल सांगेल. दुसरा ॲझिमुथल क्वांटम नंबर, तो सबशेल सांगेल. मॅग्नेटिक क्वांटम नंबर तो ऑर्बिटल सांगेल, आणि स्पिन क्वांटम नंबर, अशी 4 क्वांटम नंबर्स आहेत. क्वांटम नंबर म्हणजे काय, द सेट ऑफ 4 नंबर्स, द सेट ऑफ संच आहे, द सेट ऑफ 4 नंबर्स विच स्पेसिफाय एनर्जी अँड पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. एनर्जी आणि पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स एकाच वेळी कोण सांगतं, क्वांटम नंबर्स. क्वांटम नंबर्स, लेट अस सी what is a quantum number, what is a quantum number, and what are the types of quantum number. Quantum numbers, so here quantum numbers मध्ये we write what is quantum number, what are quantum numbers, the set of संचय, the set of 4 numbers, the set of 4 numbers. मी तुम्हाला इमॅजिन करायला सांगितलं, इलेक्ट्रॉन्सना प्लेयर म्हणून समजा, प्लेयर खेळाडू, त्यांच्या टी शर्टच्या मागे 4 नंबर आहेत. पहिला नंबर प्रिन्सिपल क्वांटम नंबर, दुसरा नंबर ॲझिमुथल क्वांटम नंबर, तिसरा मॅग्नेटिक, फोर्थ स्पिन क्वांटम नंबर. देअरफॉर द सेट ऑफ 4 नंबर्स विच स्पेसिफाय सांगतात, डिस्क्राइब करतायत, which specify energy and position of electrons, energy and position of electrons, energy and position of electrons around the nucleus. ह्या नंबर्स ना आपण काय म्हणतो, क्वांटम नंबर्स. क्वांटम नंबर्स म्हणजे काय, द सेट ऑफ 4 नंबर्स, द सेट ऑफ 4 नंबर्स विच स्पेसिफाय सांगतात, डिस्क्राइब करतात. स्पेसिफाय म्हणा किंवा डिस्क्राइब म्हणा, डिस्क्राइब एनर्जी अँड पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस, अराउंड द न्यूक्लियस, अराउंड द न्यूक्लियस. ह्यांना आपण म्हणतो क्वांटम नंबर्स. क्वांटम नंबर्स, बरोबर आहे ना. 4 क्वांटम नंबर आपल्याला बघायचे है ना. पण क्वांटम नंबर ही संकल्पना आणली कशाला, व्हॉट वॉज द नीड. जसं आपण 2 महत्त्वाचे रूल सांगितले बघा, ऑफ बाऊ प्रिन्सिपल, इलेक्ट्रॉन इन्क्रीजिंग एनर्जीनं भरायचं आहे, ऑफ बाऊ प्रिन्सिपल. आणि दुसरा सांगितला हंड्स रूल फॉर मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी म्हणून सांगितला. तिसरं आहे हेझनबर्ग्स अनसर्टनिटी प्रिन्सिपल, अनसर्टनिटी, अनिश्चितता. लेट अस सी हेझनबर्ग्स अनसर्टनिटी प्रिन्सिपल. हे बघा, Heisenberg's अनसर्टनिटी, अनिश्चितता, अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. हा प्रिन्सिपल आला म्हणून 4 क्वांटम नंबरचा विचार ते करू लागले.
है ना. सो हिझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. व्हॉट इज हिझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल? हिझनबर्ग म्हणाला इट इज इम्पॉसिबल, शक्यच नाही, इट इज इम्पॉसिबल टू प्रिडिक्ट, भाकीत करणे, सांगणे, टू प्रिडिक्ट एनर्जी अँड पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. तुम्ही काय करायला लागलाय? हा, पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन इथं आहे आणि पहिल्या शेलमध्ये आहे, कमी एनर्जी आहे. पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन इथं आहे. अरे हा इलेक्ट्रॉन इथं पण असण्याची शक्यता आहे. 3Dचा विचार केला नाही. म्हणून हेझनबर्ग काय म्हणतो किंवा हायझनबर्ग काय म्हणतो, काहीही म्हणा तुम्ही, हायझनबर्ग म्हणा, हिझनबर्ग म्हणा, स्पेलिंग बरोबर आहे. हेझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल, व्हॉट इट इज? इट इज इम्पॉसिबल, इट इज इम्पॉसिबल टू प्रिडिक्ट द एनर्जी अँड पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन सायमल्टेनियसली, एकाच दमात. म्हणून एकाच वेळी हे सगळं सांगायचं असेल तर आपल्याकडं संकल्पना कुठली पाहिजे? ऑर्बिटलची किंवा 4 क्वांटम नंबरची. विषय लक्षात येतो का बघा? काय म्हणालो? क्वांटम नंबर्स मी शिकवा लागलोय. क्वांटम नंबर म्हणजे काय? संच. इट इज अ सेट, इट इज अ कलेक्शन ऑफ हाऊ मेनी नंबर्स? 4 नंबर्स. ओके. काय करतात ते 4 नंबर्स? एनर्जी अँड पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन सांगतायत अराउंड द न्यूक्लियस. पण हे सांगायची वेळ का आली? हे 4 नंबर्स आणायची वेळ का आली? वाय? द नीड वॉज हेझनबर्गनी अनसर्टिनिटी प्रिन्सिपल सांगितलं. इट इज इम्पॉसिबल टू प्रिडिक्ट द एनर्जी अँड पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन सायमल्टेनियसली. दॅट इज हायझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. इट इज इम्पॉसिबल, शक्यच नाही, शक्यच नाही. इट इज इम्पॉसिबल टू प्रिडिक्ट, इट इज इम्पॉसिबल टू प्रिडिक्ट, इट इज इम्पॉसिबल टू प्रिडिक्ट the energy and position, the energy and position of electrons simultaneously. It is impossible to predict the energy and position of electrons simultaneously. एकाच वेळी हे एनर्जी आणि पोझिशन सांगता येणार नाही. हे आहे हेझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल. हा हेझनबर्गचा अनसर्टिनिटी प्रिन्सिपल असल्या कारणानं, हे आल्या कारणानं आपल्याला क्वांटम नंबरचा विचार करावा लागतो. चला मग, व्हॉट इज हेझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल कळालं. स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नोटबुकमध्ये लिहून ठेवा. सरळ साधा डेफिनेशन सांगितलेलं आहे, तर कॉम्प्लिकेटेड पण आहे. काही जणांनी मोमेंटम वगैरे शब्द वापरले, ते नंतरच्या काळात त्याला जुळवून घेऊया आपण. What it is? It is impossible to predict the energy and position of electrons simultaneously. ठीक आहे? इलेक्ट्रॉन इथं पण असेल, इथं पण असेल, इथं पण असेल. ॲट अ टाइम तुम्ही त्याची एनर्जी आणि त्याच वेळी पोझिशन सांगणं चुकीचं आहे, करता येणार नाही, असं हेझनबर्ग अनसर्टिनिटी प्रिन्सिपल सांगतो. मग त्यासाठी क्वांटम नंबर्स आलेले आहेत. देर आर 4 क्वांटम नंबर्स. The set of 4 numbers which specify energy and position of electrons around the nucleus, त्याला म्हणायचं quantum numbers. Quantum numbers. There are 4 quantum numbers. आणि प्रत्येक क्वांटम नंबरची डिटेल्स आपण सेपरेट बघायचं. 4 क्वांटम नंबर्स कोणते आहेत बघूया. 4 let us write the 4 quantum numbers. तुम्हाला 11वीच्या संदर्भात राईट अ नोट ऑन थेरीला, राईट अ नोट ऑन क्वांटम नंबर्स असं विचारलं. त्यासाठी डेफिनेशन क्वांटम नंबरचा काय लिहिला डेफिनेशन? अ सेट ऑफ 4 नंबर्स विच स्पेसिफाय एनर्जी अँड पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस, दॅट इज क्वांटम नंबर्स. 4 क्वांटम नंबर्स. फर्स्ट वन, प्रिन्सिपल, मुख्य, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, principal quantum number. So this is principal quantum number denoted by n. आपण लिहित नाही का? n is equal to 1 k shell, n is equal to 2 l shell, n is equal to 3 m shell, k l m n etc. बरोबर? तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. दुसरा अझिमुथाल
क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर किंवा अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर, अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर असंही म्हणतात, अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर ऑर सेकंडरी किंवा हे प्रिन्सिपल मेन झालं. आता सेकंडरी किंवा सबसिडियरी क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर किंवा अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर किंवा सबसिडियरी क्वांटम नंबर डिनोटेड बाय द लेटर स्मॉल यल दिलेला आहे, स्मॉल यल लेटर. थर्ड, that is magnetic quantum number. मॅग्नेटिक किंवा ऑर्बिटल, काही जण ऑर्बिटल असा शब्द वापरतात. ओके, मॅग्नेटिक क्वांटम नंबर डिनोटेड बाय एम स्मॉल एम. आणि फोर्थ वन, स्पिन क्वांटम नंबर डिनोटेड बाय एस. हे बघा, हे 4 असे नंबर्स आहेत जे इलेक्ट्रॉनची एनर्जी आणि पोझिशन एक्झॅक्टली डिस्क्राइब करण्याचा प्रयत्न करतात. पहिला आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो मेन शेल सांगतो. दुसरा आहे अँग्युलर मोमेंटम म्हणजेच अझिमुथल क्वांटम नंबर सांगतो, तो सब शेल आहे. ओके, गलित झाल्यानंतर घर झाल्यानंतर खोलीबद्दल बोलणारा ऑर्बिटल क्वांटम नंबर आणि स्पिन्स बद्दल बोलणारा. स्पिन म्हणजे काय? ज्यावेळी न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरतायत, दे आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. ते रिव्हॉल्व करत असताना स्वतःभोवती रोटेटही होतात, असं ऑफ स्पिन किंवा लेग स्पिन होय ना, त्याला स्पिन म्हणायचं. स्पिन क्वांटम नंबर. कुठं फिरतायत? इकडं राईट हँड साईडला जात आहेत की लेफ्ट हँड साईडला असं गरागरा फिरतात, असं हे बघा, किंवा असं कळाला? Therefore, so these are quantum numbers. You should understand what it is. Quantum numbers, a set of 4 numbers which specify energy and position of electrons around the nucleus. त्याला आपण म्हणतो quantum numbers. Are you getting? Yes. आता पुढचा बीट जो आहे तो आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. त्याचे सगळे डिटेलिंग घ्यायचं. अझिमुथल क्वांटम नंबर त्याचे डिटेलिंग घ्यायचं है ना. आणि त्यानंतर मॅग्नेटिक क्वांटम नंबर त्याचे डिटेल्स, स्पिन क्वांटम नंबर डिटेल्स. अँड देन यू विल अंडरस्टँड द एक्झॅक्ट एनर्जी अँड पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स सायमल्टेनियसली. देन ओनली यू विल अंडरस्टँड द एक्झॅक्ट एनर्जी अँड पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स simultaneously. Are you getting this? Very important. Now, next part here I said these are 4 quantum numbers. The first quantum number तो म्हणजे principal quantum number. So we will discuss the principal quantum number. पहिलं लाईन असं आलं पाहिजे, it indicates. काय करतोय तो principal quantum number? It denotes the main energy level, the main energy level to which an electron belongs. न्यूक्लियसच्या भोवती शेल. ह्या शेल मध्ये n=1 मध्ये इलेक्ट्रॉन, काय n=2, काय n=3, ह्याबद्दल बोलतोय प्रिन्सिपल क्वांटम नंबर. इट इज डिनोटेड बाय लेटर L. Denoted by letter N. And N can take values. N कोणकोणती व्हॅल्यूज घेऊ शकतो? 0 सोडून कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकतो. n is equal to 1, n is equal to 1, n is equal to 2, n is equal to 3, n is equal to 4, n is equal to 5, n is equal to 1 K shell, n is equal to 2 L shell, n is equal to 3 M shell, K L M N so on. आणि दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवायची,
as the n goes on increasing, energy goes on increasing. So n increases, असं बाण वरती केला, n increases, energy of electrons increases, energy also increases असं लिहिलं. बरोबर आहे का? ठीक आहे. अजून एक महत्वाची गोष्ट, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन बी अकॉमोडेटेड इन अ शेल. एखाद्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन राहू शकतात ह्यासाठी फॉर्म्युला आपल्याला इथं मिळतो. दॅट इज 2n² आपण लिहू. 2n² हा फॉर्म्युला लिहिता येईल. काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. समजा पहिला शेल आहे, शेल नंबर 1, इथं 1² केला, 1² काय तो 1 into 2 2. That means 2 electrons can be accommodated in the first shell. n is equal to 2 लिहिलं आपण, n is equal to 2 लिहिलं, 2² म्हणजे 4, 4 2s are 8. So in the second shell 8 electrons will be accommodated, so on. 2 8 18 32 50 अशा पद्धतीने. Right? This is all about principal quantum number. Now next, azimuthal, magnetic, spin. Keep watching, keep enjoying chemistry. Thank you.